हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स स्टँडर्ड 10 सायन्स 1 आणि आता लेक्चर नंबर आहे 6. लेक्चर नंबर 5 मध्ये मी तुम्हाला केमिकल इक्वेशनला बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये कसं करायचं हे ट्रायल अँड एरर मेथडनी समजून सांगितलं आहे. त्याकरता काही एक्झाम्पल मी स्वतः सोडून दिले होते आणि त्याचबरोबर 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले होते. ते तुम्ही सोडवलेले असतील. पटापट ते समोर काढा आणि आता मी बोर्डवरती ते सोडवून दाखवतोय. ते तुम्ही टॅली करून बघू शकता की ते करेक्ट आहे किंवा नाही. तर पहिलं होमवर्क तुम्हाला दिलेलं होतं Mg + O2 गिव्स MgO. याला आपण आता बॅलन्स करणार आहोत. आपलं ठरलेलं आहे की अलोन ॲटम शेवटी करायचा, म्हणजे मॅग्नेशियमला सगळ्यात शेवटी आपण बॅलन्स करणार आहे. पहिले ऑक्सिजनला आपण बॅलन्स करणार आहोत. मग इकडे रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन किती आहे 2, प्रॉडक्ट साईडला किती आहे 1, म्हणजे इथे 2 नी मल्टिप्लाय करा म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स होतील. Mg + O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ MgO, म्हणजे इथे आपण ऑक्सिजनला बॅलन्स केलेला आहे. आता ऑक्सिजन फ्रॉम प्रॉडक्ट साईडला आपण बॅलन्स केला आहे. त्याचा शेजारी कोण आहे मॅग्नेशियम. मग आता त्या मॅग्नेशियमला बॅलन्स करायचं आहे. प्रॉडक्ट साईडला किती मॅग्नेशियम आहे 2, रिॲक्टंट साईडला किती मॅग्नेशियम आहे 1, म्हणजे चला या ठिकाणी 2 नी मल्टिप्लाय करा. ट्वाइस ऑफ Mg + O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ MgO. कोणाला बॅलन्स केला आता तर मॅग्नेशियम ॲटमला आपण बॅलन्स केलेला आहे. तुम्ही इथे पूर्ण लिहायचं आहे मॅग्नेशियम ॲटम्स आर बॅलन्स. ठीक आहे ना. आता बघा ओव्हरऑल चेक करू. 2 मॅग्नेशियम 2 मॅग्नेशियम 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. रिॲक्शन बॅलन्स झाली आहे. फिजिकल स्टेट तुम्ही लिहायची आहे. तर हे एक एक्झाम्पल आपण इथे दिलेलं आहे. त्याच्या पुढलं एक्झाम्पल होतं Hg + O2 गिव्स HgO. चला अलोन ॲटम शेवटी पहिले ऑक्सिजन घ्यायचा आहे. मग किती ऑक्सिजन आहे 2, इकडे किती आहे 1, इथे 2 नी मल्टिप्लाय करू. Hg + O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ HgO, म्हणजे मी प्रॉडक्ट साईडचा जो ऑक्सिजन आहे त्याला बॅलन्स केलाय म्हणून मी या ठिकाणी लिहितो कंसामध्ये की ऑक्सिजन बॅलन्स. आता ऑक्सिजन बॅलन्स केल्यानंतर त्याचा जो शेजारी आहे प्रॉडक्ट साईडचा ऑक्सिजन बॅलन्स केल्यावर त्याचा शेजारी आहे Hg. चला किती Hg आहे 2, आणि इकडे जर का बघितलं आपण तर एकच Hg दिसतोय म्हणून इथे 2 नी मल्टिप्लाय करा. ट्वाइस ऑफ Hg + O2 गिव्स ट्वाइस ऑफ HgO. आपण Hg ॲटमला आता बॅलन्स केलेला आहे. ठीक आहे की नाही. चेक करून बघा. 2 Hg 2 Hg 2 O2 2 O2. रिॲक्शन बॅलन्स. फिजिकल स्टेट फक्त लिहायची आहे. नेक्स्ट होता कार्बन + हायड्रोजन गिव्स मिथेन. हे वर्ड इक्वेशन दिलं होतं. याला आपण केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू. C + H2 गिव्स अस मिथेन आहे CH4. करेक्ट मॉलिक्युलर स्टेटमध्ये लिहा. कार्बन C असतो, हायड्रोजन H2 असतो, मिथेन काय असतो CH4. आता हे लिहिल्यानंतर बॅलन्स करायचं आहे. अलोन ॲटम शेवटी, हा पण अलोन ॲटम आहे. मग आता पहिले आपण कार्बनला बघू. 1 आहे. हायड्रोजन किती आहेत 2, इकडे किती आहेत 4, म्हणजे आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर इथे 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. C + ट्वाइस ऑफ H2 गिव्स अस CH4. बघा एकदा चेक करा. 1 कार्बन 1 कार्बन 4 हायड्रोजन 4 हायड्रोजन. फिजिकल स्टेट लिहिली की इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. त्याच्या पुढे दिलं होतं कॉपर + ऑक्सिजन गिव्स कॉपर ऑक्साईड. हे सुद्धा वर्ड इक्वेशन आहे. याला केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा. Cu + O2 गिव्स CuO. चला कॉपर अलोन आहे शेवटी बॅलन्स करू. पहिले ऑक्सिजनला बॅलन्स करा. इथे 2 ऑक्सिजन आहे, इथे एकच आहे. 2 नी मल्टिप्लाय करा. Cu + O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ CuO. कोणाला बॅलन्स केला आता आपण ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्स. आता ज्या प्रॉडक्ट साईडच्या ऑक्सिजनला बॅलन्स केल्यावर त्याचा शेजारी कोण आहे कॉपर. चला कॉपरला बॅलन्स करू. इथे किती कॉपर आहे 2, पण रिॲक्टंट साईडला एकच आहे म्हणजे ट्वाइस ऑफ Cu + O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ CuO. कोणाला बॅलन्स केलं तर Cu ॲटमला आपण बॅलन्स केलेलं आहे. एकदा टॅली करून बघा. ट्वाइस ऑफ Cu + O2 गिव्स ट्वाइस ऑफ CuO. 2 कॉपर 2 कॉपर 2 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. फिजिकल स्टेट लिहिली की ते बॅलन्स झाल्याचं आपल्याला दिसून येईल. तर हे तुम्हाला मी होमवर्क दिलेलं होतं. आज आपण नवीन काही केमिकल इक्वेशन्स बॅलन्स करून बघणार आहोत. चला आता पहिलं एक्झाम्पल आजचं आपण बघणार आहे.
ॲल्युमिना प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज ॲल्युमिनियम क्लोराईड प्लस वॉटर. ॲल्युमिना म्हणजे Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl, ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजे AlCl3 आणि वॉटर म्हणजे H2O. आता याला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर चला सगळ्यात पहिले कोण लागतो आहे? ॲल्युमिनियम. किती ॲल्युमिनियम आहे इथे? 2. या साईडला ॲल्युमिनियम किती आहे? 1. म्हणजे इथे 2नी मल्टिप्लाय करू आपण. काय लिहिणार बघा? Al2O3 प्लस HCl गिव्ज अस ट्वाइस ऑफ AlCl3 प्लस H2O. कोणाला बॅलन्स केला आहे? ॲल्युमिनियम ॲटम फ्रॉम प्रॉडक्ट साईड आर बॅलन्स. मग आता ॲल्युमिनियम ॲटम फ्रॉम प्रॉडक्ट साईडला आपण बॅलन्स केलेला आहे. मग ॲल्युमिनियमचा शेजारी कोण आहे? क्लोरीन. चला आता क्लोरीनवर कॉन्सन्ट्रेट करू. त्याला बॅलन्स करायचं आहे आपल्याला. मग त्याला बॅलन्स करताना इकडे क्लोरीन किती आहे? 3 2 6. 6 क्लोरीन आहे. इकडे मात्र किती आहे? एकच क्लोरीन आहे. मल्टिप्लाय करा इथे 6नी. म्हणजे काय होईल? Al2O3 प्लस 6 HCl गिव्ज अस ट्वाइस ऑफ AlCl3 प्लस H2O. कोणाला बॅलन्स केला आहे? क्लोरीन ॲटमला आपण बॅलन्स केला आहे. क्लोरीन ॲटम कुठले? रिॲक्टंट साईडचे क्लोरीन बॅलन्स केले आहे. त्या रिॲक्टंट साईडच्या क्लोरीनचा शेजारी कोण आहे? हायड्रोजन. आता हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे. किती हायड्रोजन आहे रिॲक्टंट साईडला? टोटल मोजायचे. 6 हायड्रोजन्स आहे. इथे किती आहे? 2च आहेत. इथे 3नी मल्टिप्लाय केलं की 3 2 6 होईल. 3नी मल्टिप्लाय करू. Al2O3 प्लस 6 HCl गिव्ज अस ट्वाइस ऑफ AlCl3 प्लस थ्राइस ऑफ H2O. म्हणजे हायड्रोजन ॲटम आपण बॅलन्स केलेले आहे. कुठले हायड्रोजन बॅलन्स केले आपण? तर प्रॉडक्ट साईडचे हायड्रोजन बॅलन्स केले आहे. त्यांचा शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. चला ऑक्सिजन बघा. या साईडला किती आहे? प्रॉडक्ट साईडला 3, रिॲक्टंट साईडला सुद्धा 3 आहे. म्हणजे असं दिसतं आहे की सगळे ॲटम आता बॅलन्स झालेले आहेत. तरी पण एकदा चेक करून बघायचे. 2 ॲल्युमिनियम, 2 ॲल्युमिनियम, 3 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन, 6 हायड्रोजन, 3 2 6 हायड्रोजन, 6 क्लोरीन, 2 3 6 क्लोरीन. ऑल द ॲटम्स आर बॅलन्स. फिजिकल स्टेट आपण नंतर लक्षात घेऊ, पण ती लिहिणं आवश्यक असते. तर दिस इज द बॅलन्स केमिकल इक्वेशन. 9वं एक्झाम्पल घ्या. ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन गिव्ज ॲल्युमिना. वर्ड इक्वेशन दिलं आहे, केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करतो. Al प्लस O2 गिव्ज Al2O3. ठीक आहे. अलोन ॲटमला शेवटी बॅलन्स करायचं आहे, आपण ठरवलेलं आहे. त्याच्या आधी ऑक्सिजनला बॅलन्स करू. मग या साईडला 2 ऑक्सिजन आहे, या साईडला 3 ऑक्सिजन आहे. अशा वेळेला दोन्ही साईडचे ऑक्सिजन आपल्याला बॅलन्स करायचे आहे. मग काय करा? इकडे 3नी मल्टिप्लाय करा, इकडे 2नी मल्टिप्लाय करा. इथे 3नी मल्टिप्लाय केल्यावरती 3 2 6 ऑक्सिजन होतील. इकडे 2नी केल्यावरती पण 6 ऑक्सिजन्स होतील. ॲट अ टाइम दोन्ही ठिकाणी आपण ऑपरेशन करतो आहोत. मग Al प्लस थ्राइस ऑफ O2 गिव्ज अस ट्वाइस ऑफ Al2O3. ऑक्सिजन ॲटमला आपण बॅलन्स केलेला आहे. आता ऑक्सिजन सोडल्यावर कोण आहे? ॲल्युमिनियम. ऑक्सिजन इकडे किती ॲल्युमिनियम आहेत? 4. इकडे किती आहे? 1. मग इथे 4नी मल्टिप्लाय करा. 4 Al प्लस थ्राइस ऑफ O2 गिव्ज अस ट्वाइस ऑफ Al2O3. ॲल्युमिनियम ॲटमला आपण बॅलन्स केलेलं आहे. एकदा टॅली करू. 4 Al 4 Al, 6 ऑक्सिजन 6 ऑक्सिजन. रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. पुढली घ्या. KClO3 गिव्ज KCl प्लस O2. मग आता या ठिकाणी K1 Cl1, ऑक्सिजन इकडे 3 इकडे 2. अशी परिस्थिती आल्यानंतर इकडे 2नी मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस ऑफ KClO3 गिव्ज KCl प्लस थ्राइस ऑफ O2. झाले ऑक्सिजन ॲटम बॅलन्स. कोणाला बॅलन्स केला आपण? ऑक्सिजन. कारण इथे 3नी मल्टिप्लाय केलं 3 2 6 होतील. इथे 2नी मल्टिप्लाय केलं ऑक्सिजन पण 3 2 6 होतील. पण ऑक्सिजनला बॅलन्स करण्याच्या भानगडीत KCl डिस्टर्ब करून ठेवले आपण. मग आता ते पण बॅलन्स करू आपण. इकडे ट्वाइस ऑफ KCl आहे, इकडे एकच KCl आहे. मग ट्वाइस ऑफ KClO3 गिव्ज ट्वाइस ऑफ KCl प्लस थ्राइस ऑफ O2. म्हणजे K आणि Cl यांना आपण ॲट अ टाइम बॅलन्स केलेला आहे. एकदा चेक करून बघू. 2K, इथे पण 2K, 2Cl 2Cl, 3 2 6 ऑक्सिजन, इथे सुद्धा 6 ऑक्सिजन. रिॲक्शन बॅलन्स आहे. गॅस असल्यामुळे अपवर्ड ॲरो पायाशी G लिहा, बाकीच्यांची फिजिकल स्टेट लिहिता येईल. Zn प्लस HCl गिव्ज ZnCl2 प्लस H2.
या ठिकाणी अलोन ॲटम शेवटी हायड्रोजन 1, इकडे किती हायड्रोजन आहे 2, मग चला इथे 2 ने मल्टिप्लाय करा. Zn plus twice of HCl gives ZnCl2 plus H2. कोणाला बॅलन्स केला आपण? हायड्रोजनला बॅलन्स केला रिॲक्टंट साईडच्या. मग रिॲक्टंट साईडच्या हायड्रोजनचा शेजारी कोण आहे? क्लोरीन. आता क्लोरीन बॅलन्स करा. 2 क्लोरीन, इकडे पण 2 क्लोरीन आहे, ऑलरेडी बॅलन्स आहे. हायड्रोजन बॅलन्स झाले, क्लोरीन बॅलन्स झाले, आता राहिला फक्त झिंक. हा एक आहे, हा पण एक आहे, तोही बॅलन्स झालाय. तरी पण एकदा पुन्हा चेक करू. 1 Zn 1 Zn 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन 2 क्लोरीन 2 क्लोरीन, रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर व्हेपर. वर्ड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, त्याला आपण केमिकल इक्वेशनमध्ये आणलं सिम्बॉल आणि फॉर्म्युल्याच्या मदतीने. ग्लुकोज आहे C6H12O6, ऑक्सिजन आहे O2, कार्बन डायऑक्साईड CO2, वॉटर व्हेपर H2O. चला सगळ्यात पहिले कोण आहे? कार्बन. किती आहे कार्बन? रिॲक्टंट साईडला 6, प्रॉडक्ट साईडला किती आहे? 1. इथे 6 ने मल्टिप्लाय करू. काय येईल सांगा? C6H12O6 प्लस O2 gives 6CO2 प्लस H2O. आता आपण बॅलन्स केलेला आहे कार्बनला. आता तसं पाहिलं तर कार्बनचा शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. पण आपण ठरवल्याप्रमाणे ऑक्सिजन सगळ्यात शेवटी, बाकी सगळे बॅलन्स झाल्यावर मग ऑक्सिजन. त्यामुळे तो शेजारी ऑक्सिजन असून सुद्धा त्याचा आपण विचार करणार नाही. वापस आता कार्बनला बॅलन्स केला, आता हायड्रोजन बघा. हायड्रोजन किती आहे? 12, इकडे 2च आहे, इथे 6 ने मल्टिप्लाय करू आपण. मग काय येईल सांगा? C6H12O6 प्लस O2 गिव्स 6CO2 प्लस किती 12 आहेत ना, मग 6H2O. म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झाला 12, इकडे पण 12. याचा पण शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. आपल्या ठरवल्याप्रमाणे ऑक्सिजन आपण अलोन ॲटम नसेल तर ऑक्सिजन शेवटी बॅलन्स करणार. आता कार्बन हायड्रोजन झाल्यावर ऑक्सिजन उरलाय, त्यालाच बॅलन्स करणं भाग आहे आपल्याला. आता चला प्रॉडक्ट साईडला बघू आपण. साईन दोन्ही 12, 12 आणि 6 किती झाले? 18. 18 ऑक्सिजन ॲटम्स जे आहे हे टोटल, हे 12 आणि हे 6, टोटल 18 ऑक्सिजन हे प्रॉडक्ट साईडला आहे. इथे सध्या 6 आहेत. आता आपल्याला इथे 12 आणायचे आहेत, कारण 12 प्लस 6 18 होतील. इथे 12 आणायचे तर कसं करणार सांगा? तर याला आपण 6 ने मल्टिप्लाय करून टाकू. 6 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे साईन दोन्ही 12 होऊन जातील. म्हणजे आपल्याला एकच काम करणं, इथे 6 ने मल्टिप्लाय करणं आपल्याला आवश्यक आहे. मग काय होईल सांगा? आता C6H12O6 प्लस 6O2 gives 6CO2 प्लस 6H2O. झालेत का ऑक्सिजन? एकदा पुन्हा चेक करू आपण. हे 6, साईन दोन्ही 12, 12 आणि 6 18, 12 आणि 6 18, टोटल ॲटम चेक करा. कार्बन 6, कार्बन 6, हायड्रोजन 12, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6 आणि 12 18, ऑक्सिजन 12 आणि 6 18. झाले सगळे बॅलन्स. फिजिकल स्टेट लिहिली की बॅलन्स केमिकल इक्वेशन तयार. पुन्हा ऐका, महत्त्वाची आहे. ग्लुकोज C6H12O6, ऑक्सिजन O2, कार्बन डायऑक्साईड CO2, वॉटर व्हेपर H2O. या ठिकाणी पहिले कार्बन घेतला, 6 कार्बन आहे, इथे 1च कार्बन होता, 6 ने मल्टिप्लाय केलं. शेजारी ऑक्सिजन असून तो बॅलन्स केला नाही, तो सगळ्यात शेवटी घेणार. मग पुन्हा वापस आलो. हा कार्बन बॅलन्स झाल्यावर कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजन 12, इकडे 2 होते, इथे 6 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन बॅलन्स झाल्यावर शेवटी ऑक्सिजन उरला होता. मग बघितलं प्रॉडक्ट साईडला 6 2 12 आणि 6 असे टोटल 18 ऑक्सिजन होते. त्यापैकी 6 ऑक्सिजन इथे होते, मला इथे 12 ऑक्सिजन पाहिजे होते, म्हणून मी इथे 6 ने मल्टिप्लाय केलं, 12 ऑक्सिजन झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झालेले आहेत. पुढला आहे बेरियम सल्फेट प्लस कार्बन गिव्स बेरियम सल्फाइड प्लस कार्बन मोनॉक्साइड. बेरियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे BaSO4, कार्बन C, बेरियम सल्फाइड BaS, कार्बन मोनॉक्साइड आहे CO. आता याला बॅलन्स करायचं आहे. एक बेरियम, सल्फर 1, सल्फर 1, ऑक्सिजन 4, इथे ऑक्सिजन किती आहे? 1, इथे आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. BaSO4 प्लस C gives BaS प्लस 4CO. कोण बॅलन्स झालाय सांगा? आता ऑक्सिजन इथे आपण बॅलन्स केलेला आहे, ऑक्सिजन बॅलन्स. आता उरला कोण? त्याचा शेजारी कोण आहे? बघा कार्बन आहे. मग हा कार्बन किती आहे? 4, इथे एकच आहे,
चला 4 नी मल्टिप्लाय करा. BaSO4 प्लस 4C गिव्स BaS प्लस 4CO. कोण बॅलन्स केलेला आहे? आपण आता बॅलन्स केलेला आहे कार्बन. कार्बन या ठिकाणी आपण बॅलन्स करून दाखवलेला आहे. आता एकदा टॅली करा. एक BA, सल्फर 1 सल्फर 1, ऑक्सिजन 4 ऑक्सिजन 4, कार्बन 4 कार्बन 4. रिॲक्शन झालेली आहे बॅलन्स. पुढलं कॉपर क्लोराइड CuCl2 reacts with potassium iodide Ki gives cupric iodide CuI2 आणि पोटॅशियम क्लोराइड KCl. आता हे वर्ड इक्वेशन दिलं होतं, याला केमिकल इक्वेशन मध्ये आणलं. चला कॉपर 1 क्लोरीन 2, इकडे क्लोरीन 1च आहे, मग इकडे 2 नी मल्टिप्लाय करू. CuCl2 प्लस Ki gives CuI2 प्लस ट्वाइस ऑफ KCl. कोण बॅलन्स झाले? क्लोरीन. फ्रॉम प्रॉडक्ट साइड शेजारी कोण आहे? पोटॅशियम. आता पोटॅशियमला बॅलन्स करायचं आहे. इकडे 2 आहे, इकडे 1 आहे. CuCl2 ट्वाइस ऑफ Ki गिव्स CuI2 प्लस ट्वाइस ऑफ KCl. कोण बॅलन्स झालेला आहे? तर आता आपण बॅलन्स केलेला आहे पोटॅशियम. त्याच्या शेजारी कोण आहे? आयोडीन. इथे किती आयोडीन आहे? 2, इकडे पण 2 आहे. बहुतेक बॅलन्स झालेली आहे. चेक करू. कॉपर 1 क्लोरीन 2 2 पोटॅशियम 2 पोटॅशियम 2 आयोडीन 2 आयोडीन. रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. या सेकंड स्टेपमध्ये आपण केला बॅलन्स केलेलं होतं. नेक्स्ट आहे बेरियम क्लोराइड प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्स बेरियम सल्फेट प्लस हायड्रोजन क्लोराइड. बेरियम क्लोराइड BaCl2, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, बेरियम सल्फेट BaSO4, हायड्रोजन क्लोराइड HCl. आता याला बॅलन्स करायचं आहे. चला Ba इकडे 1 आहे, इकडे पण 1 आहे. क्लोरीन 2, इकडे 1च आहे. चला 2 नी मल्टिप्लाय करू. BaCl2 प्लस H2SO4 gives us BaSO4 प्लस ट्वाइस ऑफ HCl. कोण बॅलन्स केला आपण आता? क्लोरीन. क्लोरीनला बॅलन्स केलेला आहे. प्रॉडक्ट साइडचा क्लोरीन बॅलन्स केला. त्याच्या शेजारी कोण आहे? हायड्रोजन. इकडे 2 हायड्रोजन आहे, इकडे पण 2 हायड्रोजन आहे. बहुतेक बॅलन्स झालेला आहे. BA1 क्लोरीन 2 हायड्रोजन 2 सल्फर 1 4 ऑक्सिजन. रिॲक्शन काय झालेली आहे? बॅलन्स. बघा Ag प्लस HCl गिव्स AgCl2 प्लस H2. आता Ag अलोन ॲटम आहे, त्याला बाजूला ठेवा. हायड्रोजन घेतला, हायड्रोजन अलोन आहे, त्यालाही बाजूला ठेवा. क्लोरीन घेतला, मग पहिले क्लोरीन इकडे आहे 1, इकडे 2 आहे. इथे 2 नी मल्टिप्लाय करू. मग Ag प्लस ट्वाइस ऑफ HCl गिव्स AgCl2 प्लस H2. कोणाला बॅलन्स केला आपण आता? क्लोरीनला बॅलन्स केलेला आहे. Cl बॅलन्स. बरोबर. कुठला क्लोरीन बॅलन्स केला आपण? रिॲक्टंट साईडचा. आणि मग त्याचा शेजारी कोण आहे? हायड्रोजन. इथे 2 हायड्रोजन आहे, इकडे पण 2 हायड्रोजन आहे. रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे बहुतेक. इकडे 1 Ag, इकडे 1 Ag, इकडे 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन, इकडे 2 क्लोरीन, इकडे पण 2 क्लोरीन. हायड्रोजन गॅस आहे, अपवर्ड ॲरो. बाकीच्या फिजिकल स्टेट लिहिता येतील. नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया. नायट्रोजन मॉलिक्युलर स्टेट N2, हायड्रोजनची H2, अमोनियाची आहे NH3. आता बॅलन्स करायचं आहे. सगळेच इंडिव्हिज्युअल आहे, त्यावर डायरेक्ट बॅलन्सिंग. इकडे 2 नायट्रोजन, इकडे 1च आहे. इथे 2 नी मल्टिप्लाय करू आपण. N2 प्लस H2 गिव्स अस ट्वाइस ऑफ NH3. कोणाला बॅलन्स केला आपण? नायट्रोजनला बॅलन्स केलेला आहे. त्याचा शेजारी हायड्रोजन आहे. 3 2 6 हायड्रोजन, इथे 2च आहे. इथे 3 नी मल्टिप्लाय करा. N2 प्लस थ्राइस ऑफ H2 गिव्स अस ट्वाइस ऑफ NH3. कोण बॅलन्स केले आपण? हायड्रोजन ॲटम बॅलन्स केले. टॅली करू. N2 2 नायट्रोजन 6 हायड्रोजन. रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4 प्लस H2O. सोडियम 1, इथे सोडियम 2 आहे. चला इथे 2 नी मल्टिप्लाय करू. ट्वाइस ऑफ NaOH प्लस H2SO4 गिव्स अस Na2SO4
प्लस H2O कोणाला बॅलन्स केलेला आहे? सोडियम ॲटमला बॅलन्स केलेला आहे. त्याचा शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. इथे 2 आणि 4 6, या ठिकाणी 4 आणि इथे 1च आहे. म्हणजे आपल्याला हे पुन्हा बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे. मग बॅलन्सिंग करण्यासाठी या ठिकाणी मल्टिप्लाय करा 2नी बॅलन्स केलं म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये बॅलन्स होईल. मग आता ऑक्सिजन तर आपण शेवटी बॅलन्स करत असतो. मग पहिले हायड्रोजनला आपण बघणार. इथे किती हायड्रोजन आहे? 2. इथे 2 किती झाले? 4. इथे 2च आहेत. मग हायड्रोजनला आपण बॅलन्स करू. लक्ष द्या पुन्हा. ॲक्च्युली आपण इथे पहिल्या स्टेपमध्ये सोडियमला बॅलन्स केलं होतं. रिॲक्टंट साईडचा सोडियम, त्याच्या शेजारी ऑक्सिजन होता, हायड्रोजन पण होता. ऑक्सिजन सगळ्यात शेवटी बॅलन्स केला जातो, त्याला बाजूला ठेवा. हायड्रोजनचा विचार करा. 2 हायड्रोजन इकडे आहेत, इकडे 2 हायड्रोजन आहेत. हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन 4 आहे, हे विसरायचे नाही. 4 हायड्रोजन आहे, इकडे 2च हायड्रोजन आहे. इथे 2नी मल्टिप्लाय करू. ट्वाइस ऑफ NaOH प्लस H2SO4 gives us Na2SO4 प्लस ट्वाइस ऑफ H2O. हायड्रोजनला बॅलन्स केलेला आहे. हायड्रोजनचा शेजारी कोण आहे? ऑक्सिजन. तोच बॅलन्स करायचा आता आपल्याला. सल्फर ऑलरेडी बॅलन्स आहे, त्यामुळे आता ऑक्सिजनला बॅलन्स करू आपण. इकडे ऑक्सिजन किती आहेत बघा? 4 + 2 6. इकडे पण 4 + 2 6. बहुतेक सगळे बॅलन्स झाले आहेत. टॅली करू. 2 सोडियम 2 सोडियम. ऑक्सिजन 2 आणि 4 6, 4 आणि 2 6 ऑक्सिजन. त्याच्यानंतर राहिला कोण? सल्फर 1 सल्फर 1. ऑलरेडी सगळे काय झालेले आहे? तर बॅलन्स आपण या ठिकाणी केलेले आहेत. ठीक आहे की नाही? त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इथिल अल्कोहोल प्लस सोडियम गिव्स सोडियम इथॉक्साइड प्लस हायड्रोजन. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे C2H5OH, सोडियम Na. सोडियम इथॉक्साइड आहे C2H5ONa आणि हायड्रोजन आहे H2. चला बॅलन्स करू. 2 कार्बन आहे, 2 कार्बन आहे. हायड्रोजन 5 + 1 6 आहे. इकडे 5 + 2 किती झाले? 7. आता हे आपल्याला बॅलन्स करायचे आहे. एक काम करू आपण, इकडे 2नी मल्टिप्लाय करू. 2नी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती होतील? 12. इकडे पण 12 पाहिजे, इथे पण 2नी मल्टिप्लाय करू. दोन्ही ठिकाणी ॲट अ टाइम 2नी मल्टिप्लाय करतोय. ट्वाइस ऑफ C2H5, हे थिंकिंग तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे. ट्वाइस ऑफ C2H5OH प्लस Na गिव्स ट्वाइस ऑफ C2H5ONa प्लस हायड्रोजन. याच्यामुळे काय झालं बघा की ॲट अ टाइम आपल्याला बॅलन्सिंग त्याच्यामध्ये झालं आहे. कार्बन 4 आहे, कार्बन 4 आहे. हायड्रोजन 5 आणि 1 6, 6 आणि 2 किती झाले? 12. इथे 5 2 10 आणि 2 12. हायड्रोजन पण बॅलन्स झाले. ऑक्सिजन 2 आहे, इथे पण ऑक्सिजन 2 आहे. हायड्रोजन झाले ऑलरेडी. आता सोडियम बाकी आहे. इथे 2 सोडियम आहे, इथे एकच सोडियम आहे. इथे 2नी मल्टिप्लाय करा. मग काय होईल? ट्वाइस ऑफ C2H5OH प्लस ट्वाइस ऑफ Na gives us twice of C2H5ONa प्लस हायड्रोजन. सोडियमला सुद्धा बॅलन्स केलं. चेक करू एकदा. 4 कार्बन 4 कार्बन, 12 हायड्रोजन. इथे सुद्धा 12 हायड्रोजन. ऑक्सिजन आहे 2, ऑक्सिजन आहे 2. सोडियम 2, सोडियम सुद्धा 2 आहे. बॅलन्स झाली आहे. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय बघा. पहिले आपण इथे घेतला होता कार्बन बॅलन्स होते, पण हायड्रोजनच्या बाबतीत इकडे 6 होते, इकडे 7 होते. मग थिंकिंग डोक्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे की दोन्हीकडे हायड्रोजन सेम कसे येतील. मग मी काय विचार केला, इकडे पण 2नी मल्टिप्लाय करतो, इथे पण 2नी मल्टिप्लाय करतो. त्याचा काय फायदा झाला? इथे 2नी मल्टिप्लाय केलं, हा 5 आणि 1 6 हायड्रोजन होते. 2नी मल्टिप्लाय केल्यावर 12 झाले. इथे 2नी मल्टिप्लाय केल्यावर 5 2 10 हायड्रोजन आणि हे 2 12, म्हणजे हायड्रोजन बॅलन्स होऊन गेले. तर ही ट्रायल अँड एरर मेथड आहे. तुम्ही थिंकिंग करा, चुकलं तर पुन्हा दुसरं थिंकिंग करा. करेक्ट थिंकिंग येईपर्यंत आपल्याला काम करणं आवश्यक असतं. असे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बॅलन्स केमिकल इक्वेशनचे घेतलेले आहेत. वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्ही जर का वारंवार प्रॅक्टिस केली तर कुठलंही केमिकल इक्वेशन तुम्ही सहजपणे बॅलन्स करू शकता. बॅलन्स केमिकल इक्वेशन करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते, प्रत्येक कंपाऊंड आणि मॉलिक्यूलचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एक वही छोटीशी आपल्याजवळ वेगळी ठेवायची. नवीन कंपाऊंड आला की त्याचं नाव आणि त्याचा फॉर्म्युला लिहून टाकायचा आणि ती वही वारंवार वाचत जायची. म्हणजे आपोआप लक्षात येईल. एक्झाममध्ये जर का एखाद्या वेळेला असं वर्ड इक्वेशन आलं तर त्या वर्ड इक्वेशनला पहिले केमिकल इक्वेशनमध्ये आणि नंतर बॅलन्स केमिकल इक्वेशनमध्ये तुम्ही तेव्हाच कन्व्हर्ट करू शकता जेव्हा तुम्हाला या प्रत्येकाचे सिम्बॉल आणि फॉर्म्युले माहिती आहेत तेव्हा. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला वेगळं काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला
या बॅलन्स केमिकल इक्वेशन लक्षामध्ये आल्या असतील. वारंवार लिहून बघा. थँक्यू.